या स्पर्धेचा सामना क्रमांक 2 पाहतोय, जिथे एका बाजूला क्लेरिसा 11 विपक्ष अर्हत 11 दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चला दोन्ही टीम्स आपले एक एक्स्ट्रा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। गिरीश आणि आयुष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे टीम क्लेरिसा 11 संघासाठी। तर गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक, पहिल्या षटकासाठी गोलंदाज प्रिन्स रेडी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती आली आहे धाव, एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्येच्या श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे पहिल्या चेंडूवरती आली आहे एक धाव टीम क्लेरिसा 11 टीम साठी। यावेळी पाहिलं अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहिलं लेंथ मागे ओढली, त्यानंतर आपली पोझिशन चेंज केली, केवळ चेंडूवर दिशा दिली ऑन साइडला आणि या चेंडूवरती आला एक। एकेरीने पुन्हा एकदा दोन चेंडू अखेरीज 2 धावा स्कोर कार्ड वरती। यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं पाहायला मिळालं दोन्ही टीम्सच्या मार्फत। चला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते, फलंदाज आणि नॉन स्ट्रायकर्स एंडचा बॅटर दोन्ही भन्नाट फॉर्म मध्ये सध्यात, कारण जो गोलंदाज आहे प्रिन्स, त्याने सम्राट चषक मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला होता आणि हा बॅटर साई चषकच्या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला होता। म्हणजे मागच्या 2 स्पर्धा आणि मागच्या 2 स्पर्धांचे हिरो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकमेकांसमोर दोन हात करताना पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्क वरती प्रिन्सने आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय, पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण, मात्र या चेंडूवर देखील एक धाव चोरून काढली। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना षटक समाप्त झालाय। 6 चेंडू अखेरीज 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। चांगलं षटक प्रिन्सने हाताळलंय, का मी मागच्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलो होतो, दाखवून दिलंय प्रिन्सने आपल्या बोटांच्या जादूने। 6 धावांचा षटक केवळ आपल्याला पाहायला मिळालंय। दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती देवेन यांना पाचारण करण्यात आलं, जिथे पहिल्या षटकाचा आलेख, तर पहिल्या षटकामध्ये गिरीश यांच्या बॅटमधून 3 आल्या, तर आयुष यांच्या बॅटमधून 3 आल्या। तर गोलंदाज प्रिन्सने चांगली गोलंदाजी केली, 6 धावा केवळ खर्च केल्या गेल्या त्यांच्या मार्फत। दुसरा षटक, पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, वेगवान पद्धतीने चेंडूवरती आलेत, एक धाव आली। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 7 धावा स्कोर कार्ड वरती विना गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय। मैत्री चषकचा थाट फ्लड लाईट्स, थोड्याच वेळात फ्लड लाईट्स मध्ये आपण ही स्पर्धा अनुभवणार आहोत। यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला, मात्र त्याच्याकडून चूक पाहायला मिळाली आहे। क्षेत्ररक्षण सुरेख झालं, मात्र इथे झेल घेण्याचा चान्स होता, सूर मारावा लागला असता, मात्र त्याने चेंडू वन बाउन्स पकडणं पसंत केलं। एक धाव आली आहे, पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना 8। यावेळी स्क्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळाला, या स्पर्धेचा पहिला व्हाईट बॉल देवेन यांनी हाताळला। एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना 2 चेंडू अखेरी जाऊन पोहोचतीये 9 धावा। यावेळी पुन्हा एकदा या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आली एक धाव। एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 10 वरती, डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। 9 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। अद्याप एकही मोठा फटका आलेला नाहीये, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर, विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ। फुगे केसावर फुगे
केल्या बुगे केसावर धन्यवाद डीजे. आता बॉल टू रन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण चेंडू झाले त्या षटकामध्ये 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 वरती, म्हणजे 10 चेंडूचा खेळ समाप्त. चला बॅटिंग टीम, मी आपणास विनंती करतो आपले खेळाडू जे आहेत ते डगआउट मध्ये असावेत, त्या येलो पडद्याच्या पुढे नसावेत, येलो पडद्याच्या मागे आपले खेळाडू असावेत. धन्यवाद. या चेंडूवर देखील आली एक, पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत हे षटक जरी पाहिलं ना आपण देवेंचं, या षटकामध्ये देखील 5 मध्ये केवळ 5 आल्यात. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू आला, निर्धाव चेंडूचा षटक समाप्त. पहिलं षटक 6 धावा, दुसरं षटक 5 धावांचं आलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नेल्सन नंबर आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतो, जिथे 1-1-1 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक कुणाल यांना गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आले. यावेळी बॅटची आउटसाइड एज लागली, बॅटचा फेस लवकर क्लोज केला होता. बॅटची आउटसाइड एज लागत असताना ऑफ साइडला एक धाव आली आहे. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 12 वरती. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने फलंदाज बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करतात, मात्र बॅकफुटला येऊन निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू, यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. एक धावली या चेंडूवरती. एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 13 वरती. यावेळी लाईन खराब पाहायला मिळाले. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावली अवांतर. शाहरुख खान स्टाईलने पंचांनी व्हाईट बॉल इथे घोषित केला गेला. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 14 वरती. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, या इनिंगचा पहिला चौकार बॅटर आदित्यच्या बॅटमधून. धन्यवाद डीजे. 18 धावा स्कोर कार्ड वरती. आता इथून पुढे मात्र चांगला खेळ आदित्यला करावा लागेल, आणि तो करण्याचा प्रयत्न आदित्यने मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. जिथे षटक असं वाटलं होतं की चांगलं सुरू आहे, मैदानाच्या आतमध्ये आदित्यची बॅट बोलू लागली आहे. 2 आल्या, तिसरा येईल का? यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिसऱ्याचा प्रयत्न, मात्र तिथे सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एक छोटा खेळाडू आणि त्याच्या मार्फत तिथे सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचतीये 3 षटकांच्या अखेरीस 23 धावा. 23 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आदित्य मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे त्याने फेस केले आतापर्यंत 5 चेंडू आणि 5 मध्ये बनवल्यात 11. बॉलर नेम विशाल गोलंदाजी मार्कवरती आले. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात आपण फ्लड लाईट्स मध्ये या स्पर्धेचा अनुभव घेणार आहोत. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा आधीच्या बॅट मधून आलाय चौकार. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला, पुन्हा एकदा तेच क्षेत्र आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आधीच्या बॅट मधून अजून एक 4.
यावेळी विकेट चं पतन आपल्याला पाहायला मिळालं. बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. चला बॅटर नेम शशांक पालांडे. शशांक पालांडे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाऊड अपील केली गेली आहे, मात्र पंचांच्या मार्फत अपील फेटाळली गेली आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या स्थिरावली असताना आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 31 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळत आहे. कमी वयाचा खेळाडू जरूर आहे, मात्र त्याने दिलेली झुंज मैदानाच्या आतमध्ये एका नवजवानापेक्षा कमी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू सरळ रफू चक्कर मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पार, आलाय चौकार. चला महाकाल 11 संघ, आपण इतरत्र कुठे जायचं नाहीये. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपली मॅच सुरू होईल. आपण 70-70 फॉर्मॅट पाहतो, जिथे या 70-70 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक 2026 पर्व क्रमांक 1 चा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जिथे पहिला सामना झाला. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला महाकाल 11 संघाचा विजय, आणि त्यानंतर दुसरी मॅच जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहतोय क्लॅरिसा 11 विपक्ष अर्हत 11. दोन्ही टीम्स नाणेफेकीचा कौल जिंकत असताना टीम अर्हतने टॉस जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी टीम क्लॅरिसा 11 संघाला जरूर आमंत्रित केलं. स्कोर कार्डवरती धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस लावली गेली. 35 धावा 36चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरली आहे अर्हत 11 ची टीम, जिथे आपल्याला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला बॅटर्स नेम कळू द्या. प्रिन्स आणि ओम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर आपण चर्चा करत होतो यानंतरची होणारी मॅच विनर विनर, त्यानंतरची होणारी मॅच लुजर लुजर. म्हणजेच या स्पर्धेमध्ये तुम्ही एक सामना जरूर हरलात तरी तुम्हाला पुन्हा एकदा पुनश्च संधी आहे. त्यानंतरची होणारी मॅच नंबर 3 चा लुजर आणि मॅच नंबर 4 चा विनर अशी असेल. तर आपण पाहतोय सेकंड इनिंगचा थरार, जिथे आपल्याला पाहायला मिळते क्लॅरिसा 11 विपक्ष अर्हत 11. मैदानामध्ये 2 बॅटर दाखल झालेत. प्रिन्स आणि ओमची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय गिरीश. पहिला चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. सुरेख क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. एक आली आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सक्सेस ठरलाय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना या स्पर्धेची पहिली दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या स्पर्धेमध्ये दुहेरी धाव पाहायला गेली तर दुसऱ्या सामन्यामध्ये आली आहे. म्हणजेच एकेरीवरती आणि चौकारावरती अतिरिक्तचा भार दिला गेला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरफार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू प्रिन्स असेल स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या चेंडू अखेरीस 2 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा अजून एक फलंदाज आपल्याला
फसताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅकफुटला येऊन सातत्याने प्रत्येक फलंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न आजच्या दिवसामध्ये असफल राहिला. यावेळी सफल राहताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅकफुट वरून कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार चौकार. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्न असफल ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच कोणतीही ग्वाही इथे देताना आपल्याला पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूसह धावसंख्या स्थिरावली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 4 चेंडू अखेरीज स्कोर कार्डवरती प्रिन्सच्या बॅटमधून आल्यात. 6 टीमची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचतीये 6 वरती. चांगला खेळ प्रिन्सने मागच्या स्पर्धेमध्ये देखील दाखवला होता, जिथे तो प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरला होता, आणि इथे देखील चांगला खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागे खेळला या चेंडूवरती आले 1 एकेरीने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 7 वरती. चला, ओम यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रज्वल सिंग यांच्याकडून ओम साठी हे पारितोषिक लावण्यात आलंय. प्रत्येक चौकार हा ओमला 200 रुपये देऊन जाईल. पहिला येईल का ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक शशांक पालांडे आले आहेत. रनआउटची पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. पंचांनी थर्ड पंचांना, तिसऱ्या पंचांना इथे रेफर केला गेला. नॉट आउट. फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये दाखल झालाय. पहा, इथे आपल्याला फ्लड लाईट्स मध्ये आता इथून पुढे आता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं आयोजन. बॉलर नेम आयुष. दुसऱ्या षटकासाठी चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळते या मैत्री चषक 2026. पहिलं पर्व जरूर आहे, मात्र या पहिल्या मध्ये घेतलेली मेहनत, आयोजक प्रत्येक छोट्या मोठ्या खेळाडूने घेतलेली मेहनत आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. रंग देऊन गेली या स्पर्धेला. षटक समाप्त झाले. एका षटकाच्या अखेरीस आपल्याला स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळाली ती 8 धावा. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला दुसऱ्या षटकाचा. दुसरं षटक आयुषला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहे. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं गेलंय. 1 धाव आली एकेरीने. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 9 वरती. आतापर्यंत पहिलं 2 चेंडूचा खेळ समाप्त. 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळी बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ड्राईव्ह केला आहे. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकेरीला बघता बघता दुहेरीमध्ये परावर्तित केला गेलाय. 2 धाव आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 1-1. 11 धावा स्कोर कार्ड वरती. चार्जिंग झाला काय तुझा मोबाईल? 99 मी ॲडॅप्टर बोललो, केबल अशी हे करून खिशात टाकतो आणि ॲडॅप्टर दुसऱ्या खिशात. ॲडॅप्टर राहिला घरी. यावेळी खराब यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली आहे चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 15 वरती. पहा ऍक्शन रिप्ले. पहा यष्टीरक्षक ऑफ साइडला बाहेर निघाले, मात्र चेंडू लेग साइडच्या दिशेने बाहेर निघून गेला चौकारासाठी. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 15 वरती. धावसंख्या आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये पहिला चौकार आलाय.
यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा एकेरी धाव, पुन्हा एकदा एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतीये 16 वरती. 16 विदाउट लॉस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला ओम साठी पुन्हा एकदा पारितोषिक. चौकाराला, प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रज्वल सिंग यांच्याकडून ओम साठी. तर उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 21 ची आवश्यकता, म्हणजे 10.5च्या सरासरीने तुम्हाला इथून पुढे फलंदाजी करावी लागेल. चला आपण पाहतोय मुख्य व्यासपीठाच्या बाजूला ज्यांनी कुणी मित्रांनो गाड्या पार्क केल्या आहेत ना, त्या थोड्याशा बाजूला काढा, नाहीतर हवा काढण्यात येईल असं आम्हाला इथे आयोजन कमिटीच्या माध्यमातून कळवण्यात येत आहे. चला, ज्या कुणाच्या गाड्या तिथे पार्क केल्या गेल्यात मुख्य व्यासपीठाच्या बाजूला, त्या बाजूला काढायच्या. तिसरा षटक सुनील यांना गोलंदाजी मार्क, सुमित यांना गोलंदाजी मार्क 11 मध्ये 20 बनवायच्यात, माफ करा. ओम साठी पुन्हा एकदा पारितोषिक ऑन आहे. चौकार आला तर 200चं पारितोषिक. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ओम माघारी. पहिला धक्का टीम आपण पाहतोय क्लेरिसा 11 संघाला. अर्हत 11 संघाला पहिला धक्का लागलाय. चला, न्यू बॅटर नेम, न्यू बॅटर देवेन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आता येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता. 10 मध्ये 20चं समीकरण. प्रिन्स स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सुमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 4 निर्धाव चेंडू हाताळलेत सुमितने. आता 7 मध्ये 20 ची आवश्यकता. सामना दूर चाललाय. शेवटच्या चेंडूवरती चौकारी येईल का? ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक आली आहे. आता उर्वरित चेंडू 6 आणि विजयासाठी 19 ची आवश्यकता. 6-19, 6-19चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आता संपूर्ण संघाची धुरा मदार मैदानाच्या आतमध्ये. प्रिन्स 11 संघ मी आपल्या खेळाडूंना विनंती करतो, अर्हत 11 संघ मी पुन्हा एकदा विनंती करतो, डगआउट मध्ये थांबायचंय, आतमध्ये यायचं नाहीये. पहिला चेंडू नकारात्मक राहिलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे पाहायला मिळालाय. नो बॉलने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 19. मात्र थोडासा लेट आलाय, 4 धावा. मात्र थोडासा लेट आलाय, 4 धावा. दोन चेंडू 11 संघाची आणि गोलंदाजी टीम स्टेज मधील विनरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो, जिथे त्यांना कंपल्सरी त्या 13 प्लेयर खेळवायचे. पहिले जर 11 वेगळे खेळले तर दुसरे जे बसलेत ना 2